आम्हाला जे अरुणदादा बद्दल जे आस्था आहे ते कधी माणूस बोलणारा नाही आणि त्याच्यामध्ये जे स्वामी समर्थ दिसतात ते दुसरीकडे कुठेच दिसत नाहीये असा माणूस आहे। आम्ही ज्या वेळेला अक्कलकोटला गेलो होतो तर प्रत्यक्षात स्वामी त्यांच्या रूपात दिसत होते आणि त्यांच्यावर जसा असा हल्ला होत असेल तर आम्ही आळाफाटा केंद्र व इतर केंद्रातून त्यांचा निषेध करीत आहे, मारणाऱ्यांचा निषेध करीत आहे। तरी त्यांना योग्य त्यांच्याकडून आम्हाला योग्य न्याय मिळाला पाहिजे आणि इथून पुढे अरुण मामाला आणि अरुण दादाला व त्यांच्या परिवाराला आणि स्वामी केंद्राला कोणताही त्रास होता कामा नये असा आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। लहानपणापासून त्यांना स्वामी सेवा करण्याची आवड असल्यामुळे त्यांनी बऱ्याच ठिकाणी आळेफाटाला केंद्र चालू केलेले आहे, ओझरला एक आणि उदापूरला। बाकी ठिकाणी काही त्रास नाही, परंतु इथे आल्यानंतर या जागेचा काही प्रॉब्लेम झाला त्या कवड्याचा आणि त्या कवड्याने त्याच्यावरती हमला केला। ज्या वेळेला आम्ही कार्यक्रम जातो ओझरला त्यावेळेला तो कार्यक्रम चालू असताना त्या स्पीकरची वायर काढेल, कार्यक्रम बंद करेल, दमदाटी देईल, वारंवार त्यांनी त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे। बोलून जायचा नुसता म्हणून थोड्या लोकांनी दुर्लक्ष केलं, ठीक आहे हरकत नाही, पिऊन येतो बोलून जातो। परंतु कालचा जो त्याचा जी घटना घडलेली आहे तिने एकदम कळसळ केलेला आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे। त्या तिने बायको, मुलगा आणि स्वतः त्यांना अटक केलीच पाहिजे, त्याशिवाय आम्ही हटणार नाही काय नाही। कारण त्याने आता बरंचसं म्हणजे डोक्यावरून पाणी गेलेलं आहे, त्याच्यामुळे त्या स्वतःला काही थोडा पैशावाला किंवा काही ते घमेडी समजतो, त्याच्यामुळं ते पोलिसांनी पण सुद्धा त्याची दखल घ्यावी आणि त्याची योग्य ती कारवाई करून एवढी मंडळी जेवढे आलेले आहेत त्यांना सर्वांना न्याय द्यावा। प्रवास त्यांनी रात्री कंप्लेंट घ्यायला पाहिजे होती, म्हणजे मनुष्याचा खून झाला तर तुम्ही कंप्लेंट घेणार का? कंप्लेंट कशासाठी? ज्यावेळेला एवढे माणसं त्यांच्यावर येतात आता नाही, काल रात्री घ्यायला पाहिजे। रात्री लोक 100 लोक इथे पोलिसांनी आली होती, पोलिसांचे साहेब नाही म्हणून त्यांनी कारण दिलं, पोलिसांची नाही अजून नाही घेतलीच नाही, परंतु रात्री साहेबांचे कारण देऊन त्यांनी सर्वांना पाठवून दिलं। साहेब नाहीत, कोणती कलम लावायची कोणती कलम माहित नाही का लोकांना, शिकतात काय नाही, जेव्हा रुजू होता तुम्ही ड्युटीवरती काम करताय तेव्हा तुम्ही कलम माहित नाही काय नाही, आणि बाकी जर कंप्लेंट जरा आली तर त्यावर तुम्ही ठाणे अंमलदार कंप्लेंट घेतो, मी कंप्लेंट काय घ्यायला घेतले नाही। काल त्या एकतर त्या अरुण मामाचा पायाचं ऑपरेशन झाले, त्या बोट कापलेले, बोटाची जर अवस्था बघितली फोटो बघितला ना तुम्हाला कळेल की वाईट वाटेल की त्याची अवस्था काय त्याच्यामध्ये। आज त्याच पायावरती बोटाच्या लाथा मारून त्याला बेजार करतोय, त्याची जी हिंमत असेल ना एखादा ताकदवर पुरुष असेल ना त्याला तो लढणार, त्याला तो मारणार, त्याला अशा अपंग माणसाला किंवा जो कमजोर माणूस दिलेला त्याला तो हात लावतो, तुला काय पुरुषार्थ आहे, काय पुरुषार्थ येतो आणि काय आम्ही त्याच्यामध्ये पोलीस पाटील भाग असल्यामुळे तुमच्याकडे येत नाही। आता काय 100 समाज तुमची कंप्लेंट देत नाही आणि साधारण कंप्लेंट आली एखाद्या कुटुंबाची साधारण अन्नमारीची तर पोलीस लगेच घेते, म्हणजे कंप्लेंट काय घेतली रात्री तुम्हाला काय